नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आपण आपले प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही आजच आमच्या चॅनलला आला असाल तर तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुमच्या सगळं व्यवस्थित लक्षात राहील. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत माईटचा वापर आणि सर्वसमावेशक वाक्य. माईटचा वापर कसा केला जातो आणि त्याच्याशी रिलेटेड सर्वसमावेशक वाक्य कशी असतात ती बघणार आहोत. बघूया आता माईटचा वापर उपयोग. म्हणजे माईटचा वापर उपयोग केव्हा केव्हा केला जातो तर पहिलं संभावनेसाठी केला जातो, दुसरं विनम्र होऊन सल्ला देण्यासाठी केला जातो, तिसरं आज्ञेसाठी केला जातो आणि निवेदन करण्यासाठी पण केला जातो. आता हे कसं केलं जातं तर खाली वाक्य दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण बघू. आता माईटची सर्वसमावेशक वाक्य. आता माईटची सर्वसमावेशक वाक्य कशी आहेत ती बघू. पहिलं बघा, मला नंतर पश्चाताप होईल. मला नंतर पश्चाताप होईल. वाक्य येणार, आय माईट वेल रिग्रेट इट लेटर. आय माईट वेल रिग्रेट इट लेटर. इथे बघा वाक्याची रचना कशी आहे. मलासाठी म्हणजे मला म्हणजे सब्जेक्ट आलेला आहे म्हणून सब्जेक्ट आय म्हणून सब्जेक्ट आलेला आहे. त्याच्यानंतर माईट आलेला आहे, माईट. त्याच्यानंतर V1 आलेला आहे, V1 रिग्रेट म्हणजे पश्चाताप म्हणून रिग्रेटसाठी V1 घेतलेला आहे. प्लस ऑब्जेक्ट म्हणजे इट लेटर वगैरे आहेत पुढचा पार्ट तो त्याच्यासाठी ऑब्जेक्टसाठी घेतलेला आहे. वाक्य झालेलं आहे आय माईट वेल रिग्रेट इट लेटर. त्याच्यानंतर दुसरं वाक्य, मी विचारू का तुम्ही इथे काय करत आहात. मी विचारू का तुम्ही इथे काय करत आहात. हा हो काय करत आहात. इथे बघा वाक्य कसं येणार, माईट आय आस्क व्हॉट यू आर डुईंग हिअर अँड क्वेश्चन्स मार्क. इथे लक्षात घ्या, इथे प्रश्न बघा कसा विचारलेला आहे का. मी विचारू का हा प्रश्न आहे म्हणून माईट आय आस्क घेतलेला आहे. लक्ष द्या, माईट आय आस्क घेतलेलं आहे कारण माईट प्लस सब्जेक्ट प्लस V1 म्हणून आलेलं आहे. ते एवढ्यावर पार्ट त्यांचा कंप्लीट झालेला आहे. प्लस तुम्ही ऑब्जेक्ट म्हणत असाल तर ऑब्जेक्ट म्हणून इथे ह्या वाक्यात दिलेलं नाही तर इथे दुसरं वाक्य दिलेलं आहे, तुम्ही इथे काय करत आहात. तुम्ही इथे काय करत आहात म्हणून. पण हे वाक्य प्रश्नार्थक म्हणून ग्राह्य धरलेलं नाही आहे. कारण कसं आहे बघा, व्हॉट यू आर डुईंग हिअर, व्हॉट यू आर डुईंग हिअर हा प्रश्नार्थी वाक्य नाही आहे. व्हॉट आर यू डुईंग हिअर असेल तर प्रश्नार्थी होते. इथे हे सामान्य वाक्य आहे, व्हॉट यू आर डुईंग हिअर अँड क्वेश्चन्स मार्क. इथे क्वेश्चन्स मार्क आलेला आहे माईटसाठी. माईटचं वाक्य आहे ते प्रश्नार्थक आहे बघा. माईट आय आस्क म्हणजे माईट प्लस सब्जेक्ट प्लस V1 म्हणून आलेलं आहे. आणि दुसरं वाक्य आहे व्हॉट यू आर डुईंग हिअर, हे प्रश्नार्थक वाक्य नाही, साधं वाक्य आहे. व्हॉट जरी असलं तरी ते साधं वाक्य आहे कारण याची रचना बघा, व्हॉट आहे त्याच्यानंतर सब्जेक्ट आलेला आहे त्याच्यानंतर ॲक्झिलरी वर्ब्स आलेला आहे. प्रश्नार्थक वाक्याची रचना कशी असते, पहिला प्रश्नार्थक शब्द येतो म्हणजे हॉट वगैरे शब्द येतो, त्याच्यानंतर ॲक्झिलरी वर्ब्स येतं आर वगैरे, त्याच्यानंतर येतो सब्जेक्ट. असं होतं प्रश्नार्थी वाक्याची. इथे डायरेक्टली दिलेली आहे व्हॉट यू आर म्हणजे हॉट WH वर्ड्स आलेला आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर ॲक्झिलरी वर्ब्स आलेलं आहे. त्याच्यामुळे हे प्रश्नार्थक वाक्यामध्ये येत नाही. पहिलं आहे म्हणून इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. माईट आय आस्क व्हॉट यू आर डुईंग हिअर अँड क्वेश्चन्स मार्क असं आलेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात राहायला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. तिसरं बघा, खूप उजेड आहे आज पाऊस पडणार नाही. खूप उजेड आहे आज पाऊस पडणार नाही. वाक्य ना, इट्स क्वाईट ब्राईट इट माईट नॉट रेन टुडे. इट्स क्वाईट ब्राईट इट माईट नॉट रेन टुडे. इट्स क्वाईट ब्राईट म्हणजे काय, खूप उजेड आहे. आता आज पाऊस पडणार नाही. वाक्य येणार इट माईट नॉट रेन टुडे. इथे संभावना सांगलेली आहे म्हणजे
मिळेल, हे करू शकेल, पडू शकेल काय नाही हे माहीत नाही, पण संभावना व्यक्त केलेली आहे म्हणून माईट यूज केलेलं आहे. ईट आलेलं आहे सब्जेक्ट म्हणून, माईट आलेलं आहे यूज केलं. त्याच्यानंतर संभावनेसाठी नॉट निगेटिव्हसाठी V1 रेन आलेलं आहे. लक्षात घ्या, V1 रेन अँड टुडे ऑब्जेक्टसाठी आलेलं आहे आणि फुल स्टॉप. वाक्य आहे ना, इट्स क्वाईट ब्राईट, इट माईट नॉट रेन टुडे. त्याच्यानंतर चौथं वाक्य, तिला काळजी आहे की त्याला उशीर होईल. तिला काळजी आहे की त्याला उशीर होईल. वाक्य आहे ना, शी हॅज वरीड दॅट ही माईट बी लेट. शी हॅज वरीड दॅट ही माईट बी लेट. तिला काळजी आहे म्हणून शी, वाक्य तिला काळजी आहे म्हणजे शी हॅज वरीड आलेलं आहे, तिला काळजी आहे. नंतर त्याला उशीर होईल म्हणून ही माईट बी लेट आलेलं आहे, माईट यूज केलेलं आहे. साधं वाक्य असल्यामुळे माहिती आहे सब्जेक्ट माईट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट या ह्याच्यावर स्ट्रक्चरवर आलेलं आहे ते वाक्य. त्याच्यानंतर पाचवं वाक्य, मी कधीतरी तुम्हाला भेटू शकेन का असे विचारू इच्छितो. मी कधीतरी तुम्हाला भेटू शकेन का असे विचारू इच्छितो. वाक्य आहे ना, आय वूड लाईक टू आस्क इफ आय माईट व्हिजिट यू समटाईम. आय वूड लाईक टू आस्क इफ आय माईट व्हिजिट यू समटाईम. इथे लक्षात घ्या, विचारू इच्छितो वगैरे जसं असतं त्यावेळी वूड लाईक यूज केलं जातं, वूड लाईक यूज केलं जातं. सेम तसंच यूज केलेलं आहे, वूड लाईक टू अँड त्याच्यानंतर टू नंतर आस्क यूज केलेला आहे, इन्फिनिटिव्ह यूज केलेलं आहे टू आस्क म्हणून. टू प्लस V1 म्हणून इन्फिनिटिव्ह यूज केलेलं आहे. इथे वाक्य बघा, आय वूड लाईक टू आस्क इफ आय माईट व्हिजिट यू समटाईम असं केलेलं आहे वाक्य, म्हणजे विचारू इच्छितोसाठी. आणि त्याच्यानंतर मी कधीतरी तुम्हाला भेटू शकेन त्याच्यासाठी आय माईट व्हिजिट यू समटाईम असं घेतलेलं आहे ते. हे साधं वाक्य आहे, माहिती असेल, सब्जेक्ट प्लस माईट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असं घेतलेलं आहे ते स्ट्रक्चर वाईज. त्याच्यानंतर सहावं वाक्य, ही गाडी कदाचित नवीन असेल. ही गाडी कदाचित नवीन असेल. ही गाडी म्हणजे धिस कार, सब्जेक्ट आलेला आहे धिस कार. त्याच्यानंतर माईट यूज केलेलं आहे, असेलसाठी बी यूज केलेला आहे V1साठी. लक्षात घ्या, V1साठी बी आलेलं आहे. आणि ब्रँड न्यू म्हणजे नवीन कार म्हणून वाक्य आलेलं आहे, धिस कार माईट बी ब्रँड न्यू. त्याच्यानंतर सातवं वाक्य, कदाचित हीच किल्ली नसेल का. कदाचित हीच किल्ली नसेल का अँड क्वेश्चन्स मार्क. वाक्य आहे ना, मायटन धिस बी कीज. मायटन धिस बी द कीज अँड क्वेश्चन्स मार्क. इथे मायटन म्हणजे माईट नॉट आहे ते लक्षात घ्या, माईट नॉटचं शॉर्ट फॉर्ममध्ये मायटन घेतलेलं आहे. मायटन धिस बी द की अँड क्वेश्चन्स मार्क. मायटन प्लस सब्जेक्ट आलेला आहे धिस, त्याच्यानंतर V1साठी बी आलेलं आहे आणि द की ऑब्जेक्टसाठी आलेलं आहे. ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे, कारण हे वाक्य आहे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सला येतं, ते निगेटिव्ह आहे आणि प्रश्नार्थक आहे म्हणून. त्याच्यानंतर आठवं वाक्य, मी तुम्हाला क्षणभर व्यत्यय म्हणजे क्षणभर व्यत्यय आणू शकतो का, म्हणजे क्षणभर थांबवू शकतो का असं आहे वाक्य ते. मी तुम्हाला क्षणभर व्यत्यय किंवा मी क्षणभर थांबवू शकतो का. वाक्य येणार, माईट आय इंटरप्ट यू फॉर अ मोमेंट. माईट आय इंटरप्ट यू फॉर अ मोमेंट अँड क्वेश्चन्स मार्क. हो किंवा नाही उत्तर असल्यामुळे माईट ॲक्झिलरी वर्ब्स पहिल्यांदा आलेलं आहे बघा. माईट, त्याच्यानंतर आय म्हणून सब्जेक्ट आलेला आहे, त्याच्यानंतर V1 इंटरप्ट म्हणून V1 आलेला आहे आणि जो राहिलेला भाग आहे यू फॉर अ मोमेंट वगैरे तो ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये आलेला आहे. ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. वाक्य, माईट आय इंटरप्ट यू फॉर अ मोमेंट अँड क्वेश्चन्स मार्क. नेक्स्ट, तो कदाचित तुम्हाला मदत करू शकेल. तो कदाचित तुम्हाला मदत करू शकेल. वाक्य ना, ही माईट बी एबल टू हेल्प यू. ही माईट बी एबल टू हेल्प यू. सेम सब्जेक्ट माईट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, साधं विधानार्थी वाक्य असल्यामुळे. त्याच्यानंतर 10वं वाक्य, रीना कदाचित मीटिंगला येणार नाही. रीना कदाचित मीटिंगला येणार नाही. हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून वाक्य येणार रीना, त्याच्यानंतर माईट नॉट येणार कारण निगेटिव्ह असल्यामुळे. येण्यासाठी कम वापरले जातं V1साठी ते आहे आणि टू द मीटिंग हे ऑब्जेक्टसाठी आहे. वाक्य येणार, रीना माईट नॉट कम टू द मीटिंग. रीना माईट नॉट कम टू द मीटिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं, कुत्र्याला आता भूक लागली असेल.
कुत्र्याला आता भूक लागली असेल. वाक्य ना, द डॉग माइट बी हंग्री नाव. द डॉग माइट बी हंग्री नाव. ह्याची रचना सांगायला लागो. सब्जेक्ट प्लस माइट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर 12वं वाक्य, कदाचित ते सोपे नसेल. कदाचित ते सोपे नसेल. नसेल म्हणजे निगेटिव्ह आहे, माईट नॉट यूज केलं जातं. वाक्य ना, इट माईट नॉट बी इझी. इट माईट नॉट बी इझी. त्याच्यानंतर 13वं वाक्य, त्यांना मदतीची आवश्यकता असू शकते. त्यांना मदतीची आवश्यकता असू शकते. आता त्यांना ते नाही आहे, तो नाही आहे, तो हे सिंग्युलरमध्ये येतो आणि त्यांना म्हणजे खूप आहेत. ऑफकोर्सली ते कशामध्ये येतं, प्ल्युरल्समध्ये येतं, म्हणून ते वापरलेलं आहे त्यांनासाठी. म्हणून दे माईट नीड हेल्प. दे माईट नीड हेल्प. माईट यूज केलेला आहे. मदत म्हणजे हेल्प, आवश्यकतासाठी नीड वापरलेलं आहे आणि मदतसाठी हेल्प. ओव्हरऑल सेंटेन्स झालेला आहे, दे माईट नीड हेल्प. त्याच्यानंतर 14वं वाक्य, मी आज रात्री चित्रपट पाहू शकतो. मी आज रात्री चित्रपट पाहू शकतो. वाक्य ना, आय माईट सी अ मूवी टू नाईट. आय माईट सी अ मूवी टू नाईट म्हणजे पाहू शकतो. सब्जेक्ट प्लस माईट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असं आहे ते वाक्य. त्याच्यानंतर 15वं वाक्य, जर आपल्याला थकवा जाणवत असेल तर आपण कामानंतर झोपू शकतो. म्हणजे थकवा जाणवत असेल तर आपण कामानंतर झोपू शकतो. झोपूया असं. वाक्य ना, वी माईट टेक अ नॅप आफ्टर वर्क इफ वी फील टायर्ड. वी माईट टेक अ नॅप आफ्टर वर्क इफ वी फील नाईट म्हणजे थकवा जाणवायला लागला तर आपण थोडा वेळ झोपू शकतो. नॅप म्हणजे छोटीची, लक्षात घ्या. टेक अ नॅप. टेक अ नॅप म्हणजे छोटी जी झोप घेतो ती. खूप असं नाही जास्त वेळ झोपणार, थोडी जी झोप घेतात. हे नॅप मोस्टली यूज केलं जातं जे आफ्टरनून स्लीप करतात, म्हणजे आफ्टरनून झोपतात, तीच नॅप असते. थोडा वेळ असतो ते झोपतात ते, त्याला नॅप म्हटलं जातं. तसंच आहे ते, कामानंतर जाणवत असेल तर थोडा वेळ आपण झोपू, त्यानंतर आपण रिस्टार्ट करू वर्क असं आहे. म्हणून ते नॅप यूज केलेलं आहे इथे. वी माईट टेक अ नॅप आफ्टर वर्क इफ वी फील टायर्ड असं आहे. त्याच्यानंतर 16वं वाक्य, आपण ग्राहकांचे समाधान आणि निष्ठा कशी वाढवू शकतो. आपण ग्राहकांचे समाधान आणि निष्ठा कशी वाढवू शकतो. कशी, आता कशीसाठी हाऊ यूज केला जातो, कारण इथे तर आपण उत्तर हो किंवा नाही देऊ शकत नाही. त्याच्यामुळे प्रश्नार्थक शब्द आपल्याला इथे प्लेस करावा लागेल. तर इथे कसला यूज केला, कुठला यूज करावा लागेल, तर कशी, कसं, कशीसाठी, म्हणून इथे हाऊ यूज केलेला आहे. त्याच्यानंतर हाऊ माईट वी इन्क्रीज. हाऊ नंतर एक्झिलरी वर्ब्स आलेला आहे माईट. त्याच्यानंतर आपण आहोत म्हणून आम्ही, आपण, आम्ही म्हणून वी सब्जेक्टसाठी. इन्क्रीज म्हणजे वाढवणे, V1साठी गेलेलं आहे ते. आणि त्याच्यानंतर कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड लॉयलिटी हे कशाला आहे, तर ऑब्जेक्टसाठी आलेलं आहे. अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क बिकॉज ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून. वाक्य झालेलं आहे, हाऊ माईट वी इन्क्रीज कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड लॉयलिटी. हाऊ माईट वी इन्क्रीज कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड लॉयल्टी अँड क्वेश्चन्स मार्क. अशा प्रकारे वाक्य आहे ते, म्हणजे आपण ग्राहकांचे समाधान आणि निष्ठा कशी वाढवू शकतो. त्याच्यानंतर 17वं वाक्य, रचना तुम्हाला कळली असेलच. WH वर्ड्स प्लस माईट प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस जो काही असेल ऑब्जेक्ट वगैरे तो त्याच्या पुढे असेल. त्याच्यानंतर 17वं वाक्य, ऋतूनंतर आमच्यासोबत जेवायला ऋतूनंतर असं आहे ते, ऋतूनंतर असं नाही, ऋतूनंतर आमच्यासोबत जेवायला येऊ शकते. ऋतूनंतर आमच्यासोबत जेवायला येऊ शकते असं आहे. वाक्य आहे ना, रितू माईट जॉईन अस फॉर डिनर लेटर. रितू माईट जॉईन अस फॉर डिनर लेटर. सेम आहे साधं वाक्य, त्याचप्रमाणे रचना येते. सब्जेक्ट प्लस माईट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारे. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं, आपण वेगळ्या पद्धतीचा विचार करू शकतो. आपण वेगळ्या पद्धतीचा विचार करू शकतो. आता इथे सब्जेक्ट कुठला आहे, आपण आहे. आपण म्हणजे वी, म्हणून वी माईट. त्याच्यानंतर कन्सिडर म्हणजे विचार करणे, लक्षात घ्या. कन्सिडर करणे, विचार करणे. अ डिफरंट ॲप्रोच म्हणजे वेगळ्या पद्धतीने
असं आहे. वाक्य ना, वी माईट कन्सिडर अ डिफरंट ॲप्रोच. सेम वी झालेलं आहे सब्जेक्ट प्लस माईट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर 19वा वाक्य, मला एक नवीन ॲप डाउनलोड करावे लागेल. मला एक नवीन ॲप डाउनलोड करावे लागेल. इथे मला आहे सब्जेक्ट म्हणून आय सब्जेक्टला आलेलं आहे. आय माईट नीड टू डाउनलोड अ न्यू ॲप. आय माईट नीड टू डाउनलोड अ न्यू ॲप. सेम स्ट्रक्चर आहे, सेम स्ट्रक्चर यूज केलेलं आहे, विधानार्थी वाक्यात वापरतात तेच. त्याच्यानंतर 20वा वाक्य, साथीच्या आजारामुळे बैठक रद्द होऊ शकते. साथीच्या आजारामुळे बैठक रद्द होऊ शकते. इथे लक्षात घ्या, बैठक हे सब्जेक्ट आहे. बैठक बैठक नाही, ते आजारामुळे बैठक रद्द होऊ शकते. आजारामुळे बैठक एक लक्षात घ्या, इथे 20च्या थोडं करेक्शन करून घ्या. साथीच्या आजारामुळे बैठक नाही आहे, ती मैफिल रद्द होऊ शकते असेल ते. कारण बैठक नाही, बैठकला तर मीटिंग येतं, तर मीटिंग नाही आहे इथे, बैठक द कॉन्सर्ट आहे. द कॉन्सर्ट म्हणजे काय आहे, मैफिल. म्हणजे साथीचा आजार असल्यामुळे मैफिल रद्द होऊ शकते, म्हणून मैफिल करून घ्या तिथे. बैठक आहे ते काढून टाका. साथीच्या आजारामुळे बैठक रद्द होऊ शकते हे काढून टाका. करेक्शन करून घ्या, साथीच्या आजारामुळे मैफिल रद्द होऊ शकते. इथे मैफिल येणार सब्जेक्ट म्हणून द कॉन्सर्ट. त्याच्यानंतर माईट बी कॅन्सल ड्यू टू पॅन्डेमिक. द कॉन्सर्ट माईट बी कॅन्सल ड्यू टू द पॅन्डेमिक. पॅन्डेमिक लक्षात घ्या, साथीचे जे आजार असतात ते. त्याच्यानंतर कॅन्सल म्हणजे कसं आहे, ते रद्द होऊ शकते म्हणून. द कॉन्सर्ट माईट बी कॅन्सल ड्यू टू द पॅन्डेमिक. आणि लक्षात घ्या, बैठक आहे ते काढून टाका, तिथे काय घाला तुम्ही, हे मैफिल म्हणून घाला. त्याच्यानंतर 21वा वाक्य, आपण वैयक्तिक बोलण्यासाठी थोडा वेळ घेऊ शकतो का. आपण वैयक्तिक बोलण्यासाठी थोडा वेळ घेऊ शकतो का. हो किंवा नाही हे ॲन्सर आहे याचं. त्यावेळी काय करणार, ॲक्झिलरी वर्ब्सने सुरुवात, म्हणजे माईट आपण यूज करतो आहे म्हणून माईटने सुरुवात. वाक्य येणार माईट, त्याच्यानंतर येणार सब्जेक्ट आपण म्हणजे वी आलेलं आहे. शकण्यासाठी शकतो वगैरे हॅव यूज केलेला आहे. आणि अ मोमेंट टू स्पीक पर्सनल, म्हणजे अ मोमेंट म्हणजे थोडा वेळ, टू स्पीक पर्सनल म्हणजे वैयक्तिक बोलण्यासाठी. वाक्य झालेलं आहे माईट वी हॅव अ मोमेंट टू स्पीक पर्सनल अँड क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर नेक्स्ट 22वा, उद्या पिकनिकसाठी हवामान पुरेसे चांगले असू शकते. उद्या पिकनिकसाठी हवामान पुरेसे चांगले असू शकते. साधं विधानार्थी वाक्य आहे. इथे सब्जेक्ट येतो द वेदर. द वेदर म्हणजे काय, हवामान. वाक्य ना, द वेदर माईट बी नाईस इनफ फॉर अ पिकनिक टुमारो. द वेदर माईट बी नाईस इनफ फॉर अ पिकनिक टुमारो. पिकनिक टुमारो म्हणजे उद्या. नाईस इनफ म्हणजे पुरेसे चांगले, अशा अर्थाने नाईस इनफ घेतलेलं आहे. वाक्य द वेदर माईट बी नाईस इनफ फॉर अ पिकनिक टुमारो. त्याच्यानंतर 23वा वाक्य, मी या विषयावर तुमचे मत विचारू शकतो का. मी या विषयावर तुमचे मत विचारू शकतो का. वाक्य शकतो का किंवा शकते का, काही पण घेऊ शकतात. शकतो, शकते, कारण आय आहे म्हणजे शकतो किंवा शकते दोन्ही पण येऊ शकतं त्यामध्ये. वाक्य येणार हो किंवा नाही उत्तर असल्यामुळे ॲक्झिलरी वर्ब्सने सुरुवात, म्हणजे माईटने. माईट, त्याच्यानंतर सब्जेक्ट येणार आय, म्हणजे मी आहे म्हणून. त्याच्यानंतर आस्क करणे म्हणजे विचारणे, म्हणून आस्क आलेला आहे V1. फॉर युअर ओपिनियन ऑन धिस मॅटर हे ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये आलेलं आहे. ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. झालेला आहे सेंटेन्स, माईट आय आस्क फॉर युअर ओपिनियन ऑन धिस मॅटर अँड क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर 24वा वाक्य, या निर्णयाचा कंपनीच्या दीर्घकालीन यशावर परिणाम होऊ शकतो. या निर्णयाचा कंपनीच्या दीर्घकालीन यशावर परिणाम होऊ शकतो. वाक्य ना, द डिसिजन माईट इम्पॅक्ट द कंपनीज लॉंग टर्म सक्सेस. द डिसिजन माईट इम्पॅक्ट होणे म्हणजे काय होणे, तर परिणाम होणे. कंपनीज लॉंग टर्म सक्सेस म्हणजे कंपनीच्या दीर्घकालीन यशावर. आणि इम्पॅक्ट होणे, लक्षात घ्या, इम्पॅक्ट शब्द हे कशासाठी आलेला आहे, परिणामसाठी आलेला आहे. द डिसिजन आलेला आहे सब्जेक्ट, त्याच्यानंतर माईट यूज केलेला आहे. इम्पॅक्ट V1 साठी आलेलं आहे. V1
म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि द कंपनीज लाँग टर्म सक्सेस ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्टसाठी आलेलं आहे आणि ॲट लास्टला फुल स्टॉप कारण विधानार्थी वाक्य आहे म्हणून. वाक्य द डिसिजन माइट इम्पॅक्ट द कंपनीज लाँग टर्म सक्सेस. नेक्स्ट 25वं वाक्य. ते काय म्हणतील याची मला पर्वा नाही. ते काय म्हणतील याची मला पर्वा नाही. वाक्य ना आय डोंट केअर व्हॉट दे माईट से. आय डोंट केअर व्हॉट दे माईट से. इथे लक्षात घ्या व्हॉट दे माईट सेम आलेलं आहे बघा. व्हॉट दे माईट से हे हा प्रश्न नाही आहे. लक्षात घ्या आय डोंट केअर म्हणजे मला पर्वा नाही. व्हॉट दे माईट से तुम्ही म्हणाल व्हॉट दे माईट से हा क्वेश्चन आहे, सेंटेन्स आहे म्हणून तर तिथे क्वेश्चन दिले नाही कशाला म्हणजे क्वेश्चन मार्क्स कशाला दिला नाही. जर हे हॉट आलेला आहे तर हा क्वेश्चन नाही आहे. लक्षात घ्या कारण हॉट आलेला आहे त्याच्यानंतर काय आलेलं आहे सब्जेक्ट आलेला आहे त्याच्यानंतर माईट आलेलं आहे आणि त्याच्यानंतर क्रियापद अशी रचना असते. त्यावेळी ते साधंच वाक्य असतं ते प्रश्नार्थी वाक्य होत नाही. म्हणून विशेष म्हणून आम्ही 26वं वाक्य दिलेलं आहे. इथे तुमच्या परफेक्टली लक्षात येईल बघा. ते काय म्हणतील ते काय म्हणतील आणि क्वेश्चन्स मार्क. इथे ते वाक्य ते काय म्हणतील म्हणून क्वेश्चन्स मार्क आहे. इथे बघा कशी रचना आहे. व्हॉट माईट दे से. व्हॉट माईट दे से म्हणजे ते काय म्हणतील. व्हॉट माईट दे से अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. कशाला आलेला आहे तर इथे रचना बघा कशी आहे. WH टाईप वर्ड्स पहिल्यांदा आलेला आहे त्याच्यानंतर माईट आलेलं आहे त्याच्यानंतर सब्जेक्ट आलेलं आहे आणि त्याच्यानंतर V1 आलेलं आहे अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. वर तुम्ही जर वाक्य बघितलात व्हॉट दे माईट सेट म्हणजे आय डोंट केअर व्हॉट दे माईट सेट त्याची रचना बघा. हॉटपासून सुरू होते ती. हॉट आलं WH टाईप वर्ड्स बरोबर. त्याच्यानंतर इथे काय आलेलं आहे दे आलेलं आहे. दे कुठे आहे सब्जेक्ट आलेलं आहे. दे म्हणजे सब्जेक्ट झाला. त्याच्यानंतर माईट आलेलं आहे आणि त्याच्यानंतर V1 आलेलं आहे आणि खालते बघा प्रश्नार्थी वाक्याची रचना कशी आहे तर WH वर्ड पहिल्यांदा येतो त्याच्यानंतर माईट येतं त्याच्यानंतर येतो सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर V1 येतं. अशी रचना असेल तर तो काय होतो प्रश्न असतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या. म्हणून स्पेशली तुम्हाला 26वं वाक्य आहे ते ॲड केलेलं आहे कारण लक्षात यायला पाहिजे म्हणून. म्हणजे साधं वाक्य कसं होतं आणि प्रश्नार्थी. व्हॉट दे माईट से हे साधं वाक्य झालं आणि प्रश्नार्थी व्हॉट माईट दे से हे प्रश्नार्थी वाक्य झालं. लक्षात आलं असेल तुम्हाला डिटेल्समध्ये. अशा प्रकारची जी काही वाक्य असतात की रचना असतात त्यामध्ये आपण कन्फ्यूज होतो की ॲक्च्युली हा प्रश्नचिन्ह द्यायला विसरलेत की नाही आहे. काही वेळा कसं होतं तर हॉट असतं. आपल्याला काय माहीत आहे की जे हॉट हाऊ त्याच्यानंतर हू वगैरे जे शब्द आहे त्याच्यापासून फक्त प्रश्नच होतात. तसं नसतं. काही वेळा साधी वाक्य पण बनवली जातात हे शब्द घेऊन. त्याचं हे उदाहरण आहे परफेक्टली तुम्हाला सांगितलेलं आहे ते. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. काही थोडे जे काही बारकावे आहेत जे इम्पॉर्टंट्स आहेत ते लक्षात घ्या. स्ट्रक्चर कसं असतं काय ते लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे वाक्याची रचना करा म्हणजे तुम्हाला सोपं होईल. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण नक्की भेट द्या. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून. लिंक्डइन अकाउंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून आणि आमचं इंस्टाग्राम अकाउंट पण आहे नाईक स्वप्नील म्हणून. तिथे पण बरीचशी माहिती दिलेली आहे त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.